एकनाथ शिंदेनी भारतीय जनता पक्षाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केलेली आहे. एकनाथ शिंदेना 28 जागा मिळाल्या, भाजपला 88 जागा मिळाल्या. 87-88 कालचा आकडा होता. एकनाथ शिंदेच्या ताबडतोब लक्षात आलं, नकशेकांत राजकारणी माणूस आहे, की भाजपला आपल्याशिवाय बहुमत गाठता येणार नाही. ताबडतोब त्यांनी मागणी केली की पुढच्या वर्षी बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी सुरू होते 23 जानेवारीला. त्यामुळे त्या निमित्ताने यावेळी मुंबई महापालिकेतला जो पहिला महापौर असेल तो तुम्ही माझ्या शिवसेनेला द्यायला पाहिजे. म्हणजे पहिला महापौर हा शिंदे यांच्या शिवसेनेचा व्हायला पाहिजे अशी मागणी एकनाथ शिंदेनी भाजपकडे केली. अशी सकाळपासून चर्चा आहे. कारण एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदेच्या पाठिंब्याशिवाय भारतीय जनता पक्षाचा महापौरच बनू शकत नाही. किती उड्या मारल्या फडणवीसांनी तरी त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे एकनाथ शिंदेनी भाजपला कोंडीत पकडायला सुरुवात केलेली आहे. एक प्रकारचं ब्लॅकमेलिंगच आहे, पॉलिटिकल ब्लॅकमेलिंग म्हणतात याला. महापौर पद मिळेल की नाही एकनाथ शिंदेना माहित नाही, पण एकनाथ शिंदेनी आपले सगळे जे नगरसेवक आहेत ते बांद्र्याच्या ताज लँडसेंड मध्ये नेऊन ठेवलेले आहेत अशी बातमी आहे. आता ज्या राजकारण्याला किंवा ज्या पुढाऱ्याला आपले आमदार आपले नगरसेवक कोणीतरी पळवून नेईल अशी भीती असते, तो ही गोष्ट करतो. एकनाथ शिंदे तर सत्ताधारी आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, मग त्यांचे नगरसेवक कोण पळवेल अशी भीती त्यांना वाटते की त्यांनी लँडसेंड मध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये नगरसेवक नेऊन ठेवले. भारतीय जनता पक्ष पळवणार का त्यांचे नगरसेवक? म्हणजे असं होऊ शकतं, भाजपच त्यांचे नगरसेवक फोडू शकतो आणि बहुमताचा आकडा आपल्याकडे खेचून आणू शकतो. ही भीती एकनाथ शिंदेना वाटते का? कारण असा संघर्ष झालेला आहे अनेक ठिकाणी. नवी मुंबईत झालेला आहे, इतर ठिकाणी औरंगाबादला झालेला आहे, अनेक ठिकाणी हा संघर्ष झालेला आहे. एकनाथ शिंदेना पराभूत करायला भाजपने वेगवेगळे मार्ग वापरले आहेत. तेव्हा आता जर एकनाथ शिंदे आम्हाला ब्लॅकमेल करणार असतील तर आम्ही त्यांचे नगरसेवक पळवू शकतो. ही भीती एकनाथ शिंदेना वाटते का, की उद्धव ठाकरेंची भीती वाटते?